हाय फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे उडदाचे भजी। तर मी ही उडीद डाळ एक वाटी काल सकाळी भिजत घातलेली होती आणि रात्री मी ही कुटून ठेवलेली आहे बारीक करून मिक्सरवर। बघू शकताय असं त्याचा थिकनेस बघू शकताय मस्त। आणि आता आपण याची भजी करणार आहोत। तर उडदाचे भजी खूप छान लागतात। तर आपण बघूयात एकदम साध्या सोप्या पद्धतीत होते। तर बघा हे 3 ते 4 हिरव्या मिरच्या तुकडे करून घालायचे यामध्ये। ही थोडीशी कोथिंबीर आहे ती मी चिरून घेतली स्वच्छ धुवून ती घालते। आणि आता थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार ते मी यामध्ये। हे छान एकदम फ्लफी झालेलं आहे त्यामुळे यात सोडा वगैरे काही घालायची गरज नाहीये। बघू शकता तुम्ही एकदम मस्त जाळीदार आपले भजी तयार होतात। तर आपण बघूयात एकदम मस्त अशी भजी दाखवते तुम्हाला मी पटकन। हे बघा मी तेल गरम करत ठेवलेलं होतं कढईमध्ये, बघू शकता तुम्ही। तर आता आपण यात भजी सोडून घेऊयात। तेल गरम झालेलं आहे छान। अशी भजी केल्यानंतर थोडासा आकार भी छान येतो। 2-2 चमच्यांनी केल्यानंतर बघू शकता। मस्त भजी सोडून झालेले आहेत बघू शकताय। आता हे पटकन उलटायचे नाहीयेत, जराशी वर येतात मग आपण त्याला चमचा लावायचा, तोपर्यंत अजिबात पलटवायचे नाहीयेत। हे बघा आता आपण भजी पलटवून घेऊयात। बघू शकता हे बघा बघू शकता मस्त आपले भजी तयार झालेले आहेत। मी आता सर्विंग प्लेट मध्ये काढून घेते। अशाच पद्धतीने मी अजून थोडेसे भजी करून घेणार आहे। मस्त दुसराही घारा आपला तळून झालेला आहे, काढून घेते मी सर्विंग प्लेट मध्ये। बघा भज्यासोबत खायला मी मिरच्या तळून घेते। या मिरच्या मी मधून चीर पाडून घेतलेल्या आहेत। बघा मिरच्या आपल्या तळून झालेत। याच्यावरती मी थोडंसं काळं मीठ टाकते। तुमच्याकडे साधं काळं मीठ नसेल तर साधंही टाकू शकता तुम्ही। बघू शकताय मस्त मिरच्या तोंडी लावण्यासाठी तळून घेतलेल्या आहेत। कसे वाटले उडदाचे भजी? हे बघा तोंडी लावण्यासाठी सॉस घेतलेला आहे मी, हिरव्या मिरच्या आणि ही खोबऱ्याची चटणी घेतलेली आहे। तुम्ही कशाबरोबर सुद्धा हे भजी खाऊ शकता किंवा नुसतेही खाल्ले तरी खूप छान लागतात। नक्की या पद्धतीने एकदा करून बघा तुम्ही उडदाचे भजी, सर्वांना आवडतील तुमच्या घरी। तर क्रंची पण खूप झालेले आहेत, बघू शकता आवाज ऐकू शकता तुम्ही। तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू।